हे बघ आत्ता सोडतोय, परत लेट आला ना तर खाडा नक्की. काय काढा नको, उद्या वेळेवर येतो. हा नाही हा हे आणा तो मोबाईल इकडे. दुपारीच बॅटरी डाऊन करता. काय घाण बघत असतं रे? हा? काय नाही डिस्कवरी पाहतो. तुझ्या बापाने बघितली होती डिस्कवरी. आणतो मोबाईल. ये दो 360 वाला. $430. इतना क्या चेक कर रहे हो? हाँ अभी बैंक से लेके आया मैं. सेठ 500,000 का नोट चेक करना पड़ता है, आजकल भरोसा नहीं. भरोसे नहीं मतलब? कौन दे रहा है देखो ना. परमानेंट म्युनिसिपल काम करे, तुमको फंसाने के लिए नहीं है इधर. मिठाई. ठीक आहे. श्रद्धा आता नको खाऊ, जेवण वेळा खायचं मग. हा कोणी दिली? धोनी कुठे? गेला असला मोठ्या मैदानात. अजिबात ऐकत नाही. नको म्हटलं तर मुद्दामून करतो. बबनराव सुट्टी का काय आज? अहो किती चक्रा मारायला लावता तुम्ही? हा मग उगाच आम्हाला त्या वहिनीला त्रास द्यावा लागतो. आठवडाभर रोज येतोय मी. अहो 4 महिने म्हणजे खूप होतात. आमची पतसंस्था तुम्हाला कसं कर्ज देणार परत? $4,000 आहेत. 1,000. आता हे झालं 2 महिन्याचं. असंच आणखी 2 महिन्याचं द्या म्हणजे झालं. अजून किती कर्ज आहे बाकी? अहो या 2 महिन्याचं तर भरा आधी. किती किती बाकी आहे? 67,530. येतो वहिनी. बरं झालं बाई, 2 महिने तोंड बघायला नको मेल्याचं. तुम्हाला म्हणलं होतं ना मी, बरोबर जेवणाच्या वेळेला टपकतो. कसले आले हो पैसे? ते भंगाराचा साईड बिझनेस सुरू केलाय बॉसने दिले. खावा आणखीन चपाती. मला द्या की थोडेसे पैसे. हा वाहण्याचे थकलेत ना, आधीच दिली की नवीन किराणा मिळतो. उद्या देतो. आणि मी काय म्हणत होते, आपण खोलीचा रंगकाम करूया का? आणि पत्राबिलाही काळा झालाय बघा, वाय की नाही? मागच्या वर्षी नाही का दिवाळीला आपण करणार होतो बघा, पण आपल्याला ते नाही म्हणजे जमत असेल तर केलं असतं असं. मम्मी लवकर जेवायला दे, मला लई भूक लागली. अरे मूर्खा, तुला म्हणलं होतं ना तिकडे मोठ्या मैदानाकडे जाऊ नको म्हणून. ऐकत नाहीस बाय? हा 2 शिंग फुटली आहेत बाई तुला. ऐकत नाही, काही नाही, अभ्यास करायचा नाही, बॅट उचलायचं निघायचं खेळाल ते. मम्मी माझा अभ्यास कधीच झाला. शानी ग माझी बाय ती. हे घ्या 2 पाकिट. एकाचे 75 रुपये. 150 रुपये झाले. हे घ्या. रेश्मा इकडे कुठं? चौकीत गेलते ना.
काय झालं? नाही सोडत बोलले राख्याला. मी 1,500 रुपये देते बोलले त्या गायकवाड हवालदाराला. तर म्हणे कंप्लेंट झाली आहे लेखी आणि कारवाई तर करायलाच लागणार. तुमचे पैसे हे राहू दे. तू जेवलीस का? नाही, आता घरी जाऊन बनवेल. 3 वाजलेत, आता कुठं बनवणार? चल हॉटेलात नेतो तुला. नाही ना गाऊ गा, मी जाते. अगं काहीतरी खाऊन घे. हे बघ, पोटात अन्न गेले की काहीतरी शक्कल लढू आपण राखेला सोडवायची. हा चल चल ना. हा हा काहीच खाल्लं नाही ना सकाळ धरणं. काय करू, म्हाताऱ्यासाठी सकाळी जेवण बनवून घाईघाईत निघाले आणि काम संपून चौकीत जाऊन बसले. तो गायकवाड हवालदार तो राऊंडअपला गेलता. तो 1.5 तासानं आला. काय कुठे जायची पण सोय नाही. राखेला नाही सोडत म्हणते. नाही अजिबात तोडपाणी करायला तयार नाही. नाही ऐकत. म्हणतोय जाधव साहेब लई कडक आलाय. त्या जाधव साहेबाला शिव्या घातल्या राख्यानं परवा. नाही सुधारणार की. उगाच डोक्याला ताप करून घेतलाय. तुला कोणी पण मिळेल चांगला. चांगलाच येतो, संगत घात करते. कसली संगत? अकल का त्याला? कसा नाही बनवर पुढं? त्याला खरंच 6 महिन्यासाठी जलात टाकला ना, तर माझा म्हातारा अजिबात ऐकायचा नाही. माझं बीएसटीतला कोणीतरी कंडक्टर पोरगा आहे आमच्या गावचा, तो बघून ठेवलाय म्हणे. म्हणतो ऐकत कसं नाही माझं. हे दिस दाखवाया तुझ्यासारख्या अनाथ पोरीला वाढवलंय का मी, म्हणतोय तो. ऐक, मी आहे ना. हे घे, पाणी घे, पी. बरं वाटलं की नाही आता? हं? हं. हे घे. हे त्या गायकवाड हवालदाराला दे. बघ काय मदत करतो का. लय दुवा लागणार आहे भाऊ तुम्हाला. आणि आणखी लागले तर सांग. अजिबात लाजू नको. आता पगार झाला ना की समजे 1 रकमी परत करेल. हा मी खरंच समजे काय परत करेल. परत करीन बोलतेस का? मी काय मागतो का तुझ्याकडे? बर नाही बोलत. हा आता मी जाते लगेच हा. आणि बघते. हा का? जा. हा येते. हा ये. इतकं कसलं प्रेम तू चाललंय आज? हा माझं तर नेहमीच होतो जात. तुलाच दिसत नाही. जावा. अगं देवरात कुठे ठेवती? तुला माळायला आणलाय. आता माळून कुठे जायचं याला? चल तयारी कर. चांगली साडी नेस. पिक्चरला जाऊ. खरंच? हं? अगं भया